राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार के जन्मदिन के अवसर पर मुफ्त हृदय रोग निदान व जांच शिविर व एंजियोप्लास्टी, बाईपास व वाल्व सर्जरी शिविर का आयोजन 1 अगस्त से 15 अगस्त तक कलमनुरी के पूर्व उपनगर अध्यक्ष मोहम्मद नाजिम रिजवी की ओर से औरंगाबाद के कमल नयन बजाज हॉस्पिटल व MIT हॉस्पिटल में किया गया है, जहां प्रसिद्ध हृदय विकार तज्ञ कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर सचिन मुखेड़कर, कार्डियक सर्जन डॉक्टर महेश केदार, छोटे बच्चों के कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर महेंद्र सिंह परिहार मरीजों की जांच व सर्जरी करेंगे। तो वहीं कलमनुरी शहर के वुमेन्स अस्पताल में 11 अगस्त रविवार को कमल नयन बजाज अस्पताल के प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर सचिन मुखेड़कर, कार्डियक सर्जन डॉक्टर महेश केदार, कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर महेंद्र सिंह परिहार मरीजों की जांच करेंगे। वो ज़रूरतमंद मरीजों की मुफ्त 2D इको जांच की जाएंगी। इस शिविर का लाभ लेने का आह्वान मोहम्मद नाजिम रिजवी, पूर्व उपनगर अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से किया गया है। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी शिबिराचे आयोजन केलेले आहे। यात कमल नयन बजाज हॉस्पिटल औरंगाबाद येथे मोफत एंजियोप्लास्टी व बायपास सर्जरी, MIT हॉस्पिटल येथे MIT हॉस्पिटल औरंगाबाद येथे मोफत एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी करण्यात येणार आहे। यामध्ये मराठवाड्यातील प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर सचिन मुखेड़कर सर हे रुग्णाची एंजियोप्लास्टी करतील, तर डॉक्टर महेश केदार सर हे रुग्णाची बायपास सर्जरी करतील, तर लहान मुलाचे कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर महेंद्र सिंह परिहार हे लहान मुलाच्या हृदयामध्ये जे छिद्र असते त्याच्यावर उपचार करतील। अशी आम्ही शिबिराचे आयोजन करण्यात केलेले आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत आम्ही शिबिराचे आयोजन केलेले आहे। त्याचप्रमाणे कळमनुरी येथील वुमेन्स हॉस्पिटल येथे 11 ऑगस्ट रविवार रोजी डॉक्टर सचिन मुखेड़कर सर, डॉक्टर महेश केदार सर, डॉक्टर महेंद्र सिंह परिहार सर हे कळमनुरी येथे येऊन रुग्णाची तपासणी करतील। त्याचप्रमाणे या दिवशी ज्या रुग्णाला 2D इको लागेल अशी रुग्णाची 2D इकोची मोफत तपासणी करण्यात येईल। तरी मी सर्व रुग्णांना विनम्र आवाहन करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी रुग्णांना विनंती करतो आणि या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नोंदणी करावी अशी मी विनंती करतो।